नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे पोलीस आयुक्तालय, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि मानस केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 26 जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथून सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी हिरवा झेंडा फडकावून या जनजागृती रॅलीची सुरुवात केली. तसेच ही रॅली कोटनाका मार्केट परिसरातून तलावपाळी येथून सेंट जॉन शाळेच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप संपन्न झाला. यावेळी सेंट जॉन शाळेतील व शेट एनकेटी कॉलेजचे NSS मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या मुलांनी हम सबका एक ही नारा, नशामुक्त हो देश हमारा असा नारा देत नागरिकांमध्ये अंमली पदार्थांसंदर्भात जनजागृती केली आहे. सध्या प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थांच्या विळख्यात लवकर सापडते. या युवा पिढीला अंमली पदार्थांपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या संकल्पनेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली काढण्यात आली होती. या अभियानामार्फत नागरिकांना अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. या जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवा पिढीला त्यापासून कसे प्रवृत्त करता येईल यासाठी हा प्रयत्न असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवस असल्यामुळे शेट एनकेटी कॉलेजचे NSS मधील मुलांनी देखील यात सहभाग नोंदवलाय. सध्या जसं ड्रग्जचा सप्लाय वाढत असून युवा पिढीचा दृष्टिकोन बदललाय. सर्व ठिकाणी क्राईम वाढत असून या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करायचे. आताच्या स्थितीमुळे पुढे जाऊन खूप दुष्परिणाम सहन करावे लागणार असून आता जर जागरूक होऊन योग्य पावले घेतले पाहिजेत. यामुळे नशामुक्त व्हावा, कारण नशामुक्त झाल्यावरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल, असं मत विद्यार्थ्यांनीही व्यक्त केलंय. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. प्रामुख्याने युवा पिढी या अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये लवकर सापडते. तर युवा पिढीला अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून ही अंमली पदार्थ विरोधी रॅली आम्ही काढलेली आहे. यामुळे मुलांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ संबंधी, त्यांच्या दुष्परिणामांसंबंधी जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त युवा पिढीला त्याच्यापासून कसं परावृत्त करण्यात येईल यासंबंधी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तर मुलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद. आज सगळे NSS व्हॉलेंटियरनी रॅलीमध्ये स्वतःचा भाग दिला, कारण की आज आहे इंटरनॅशनल अँटी ड्रग्ज डे. आणि जसं की वाढत्या दिवसामध्ये ड्रग्जचा सप्लाय जसा वाढतोय आणि युवकचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे, सगळीकडे क्राईमचा माहोल पसरलेला आहे. तर आमचा हे आहे की मोटिव्ह आहे की आम्हाला सगळ्यांना जागृती द्यायची की हे सगळं पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त हर्ट करणार आहे. तर त्यापेक्षा तुम्ही नवीन स्टेजवरच तुम्ही थोडंसं डेव्हलप व्हा आणि नशामुक्त व्हा, कारण की नशामुक्त झाल्यानंतरच आपल्या देशाचा सन्मान वाढेल आणि कल्याण होईल. थँक्यू. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील कळवा येथील शांताबाई चव्हाण या कामगार महिलेच्या हत्येप्रकरणी विश्वजित राजेंद्र प्रसाद सिंग आणि देवराज मदन कुमार या दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली आहे. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे. या महिलेच्या अंगावरील काही दागिने आणि 5,000 रुपये चोरल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली आहे. कळव्यातील कावेरी सेतू या रस्त्यालगत सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी नवीन इमारतीमध्ये 14 जून 2025 रोजी शांताबाई या महिलेची हत्या झाली होती. शस्त्राने वार करून तसेच गळा आवळून तिचा खून झाला होता. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांची 3 पथके आरोपींचा शोध घेत होती. कळवा रेल्वे स्थानकापासून कुर्ला रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 100च्या आसपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पोलिसांनी पडताळणी केली. स्थानिक रिक्षा चालक, हॉटेल व्यावसायिकांकडे चौकशी करण्यात आल्यानंतर 3 आरोपी असल्याची बाब यात आढळली. आरोपी परराज्यात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात गेली. त्यानंतर विश्वजित सिंग आणि देवराज कुमार तसेच 17 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकानं ताब्यात घेतलाय. 14 जून 2025ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाईट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ कळवा स्टेशनजवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे. त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर PI अशोक उत्तेकर, PI गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली. तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं. घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून ह्या महिलेचा खून झाला आहे हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं. त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर 30 हाताच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण, वय 40 वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे. तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायचे आणि तिथून त्यांना पुढं ह्या 14 तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता. अशा प्रकारे मयत महिलेचा कुणी खून केला आहे याबद्दल कोणताही क्लू नसताना, कोणताही सुगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक 1 आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची अशी 3 पथकं आपापल्या परीने कामाला लागली. त्यावेळी तांत्रिक विश्लेषण, त्यानंतर त्या परिसरातील CCTV, गोपनीय माहिती ह्या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे API संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपी त्यांचा माग काढला आणि आरोपी त्यांची ओळख पटवली. त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी जी महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढं त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा खून करून निघून गेले होते. तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची, गुन्हे शाखेचे पथक, गुन्हे शाखा घटक 1चे PSI सूर्यवंशी, PSI घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे PSI दीपक पाटील, असे हे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती. 3 ठिकाणी खगडिया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणावरून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला
आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते। ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे। हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही। त्याचप्रमाणे यांना पोलीस कोठडी यांची 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहेत। पुढील तपास चालू आहे। सर, चोरीच्या उद्देशाने हा करण्यात आलेला आहे खून की कशा पद्धतीने करण्यात आला? याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच, त्याचप्रमाणे या लोकांमध्ये हे ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील, तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या महिलेला मारलं अशा चोरीच्या उद्देशाने, तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असतं, शुभ शकून असतो, अशा तो गैरसमजही होता आणि या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता। त्या उद्देशातून त्यांनी या महिलेचा खून केलेला आहे। महिलेच्या सुद्धा माहिती जर स्थानिक माणूस होता का? नाही, स्थानिक माणूस नाही त्यांचा, तसा त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही, परंतु त्या ठिकाणी ही महिला कामाला जाते, ज्या ठिकाणी कळवा नाका या ठिकाणी मजूर कामाला बसत, तिथून आपण मजूर भाड्याने घेतो, अशा ठिकाणावरून तिने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढे त्याने तो हा गुन्हा केलेला आहे। सर, आरोपीला किती दिवसाची पिशवी भेटते? 1 जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत। त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। सर, या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन गप आहे असं काही समजण्यात आलेलं आहे। आरोपी 3 आहेत, त्याच्यामध्ये एक अल्पवयीन पण आहे त्याच्यामध्ये, त्या संदर्भात काय सांगा? अल्पवयीन आहे मुलगा तो। अल्पवयीनच आपल्याला त्याला अल्पविधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणावं लागतं कायद्याच्या भाषेमध्ये। आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणी कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा सन्मान होणे म्हणजे या सर्व सत्याग्रहींनी त्या काळात सोसलेल्या अनंत यातना व केलेल्या संघर्षाला आनंदपूर्वक नमने। सभागृहात आता उपस्थित असलेल्या सर्व आणीबाणी सत्याग्रहींमध्ये आजही तितकाच जोश आणि देशासाठी काही करण्याची इच्छाशक्ती दिसत आहे। हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी आज केलंय। भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींनी लोकशाहीकरिता लढा देताना मिसा DIR अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन चौधर, आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसलेले आणीबाणी विरोधी सत्याग्रही, दिवंगत आणीबाणी विरोधी सत्याग्रहींचे वारस, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आणीबाणीच्या काळात लढा देताना दिवंगत झालेल्या सत्याग्रहींना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या सत्याग्रहींचा अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींपैकी प्रातिनिधिक स्वरूपात अनिल भदे, अनुराधा जुवेकर, रमेश बेदमुथा यांनी आणीबाणी कालावधीतील आपले अनुभव कथन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी केले। यावेळी त्यांनी आणीबाणी काळातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।